गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आज बरोबर 17 वर्ष होत आहेत आमच्या ह्या कार्यक्रमाला आणि 17 वर्षापूर्वी हा कार्यक्रम चालू केलेला आहे राजूभाऊ सुरवसे यांच्या संकल्पनेतून। आणि राजूभाऊ पदावर असो किंवा नसो, हा कार्यक्रम महाराष्ट्र सैनिक म्हणून सदैव चालू ठेवतात। 2 वर्ष जर कोरोनाचे सोडले तर हा अविरत हा कार्यक्रम आहे। आणि याच्यामध्ये असं आहे की सत्कार सोहळे होतात, परंतु याच्यातून लोकांना प्रसाद रूपी जो सेवा केली जाते ती फार महत्वाची। सकाळी चालू होते तर गणपती बाप्पा शेवटचा जाऊपर्यंत इथे प्रसाद वाटप केला जातो, जे तुम्ही आता सगळं शूट केलेलंच आहे। आणि अशीच गर्दी असते, कुठेही गर्दी कमी होत नाही। आणि म्हणून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आमचा राजू आणि त्याचे सगळे सहकारी मिळून हा कायम करत असतात। माझ्या त्यांना खूप शुभेच्छा आहेत की भविष्यात सुद्धा हा कार्यक्रम असंच त्यांच्या हातून घडत राहो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पाकडे एकच साकडे, ह्या महाराष्ट्राला सुसंस्कृत, निरोगी, चांगलं असं आयुष्य लाभून द्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला। कारण आरोग्य जर चांगलं असेल तर सगळं चांगलं। आणि बळीराजाला चांगले दिवस येऊन दे, त्याच्या शेतीच्या मालाला चांगला भाव मिळवून दे। मुंबईतील सगळ्या मराठी तरुणांना सगळीकडे नोकऱ्या लागून दे आणि त्यांचं भलं होऊन दे। आज चेंबूरमध्ये जवळजवळ 17 वर्ष राजूभाऊ सुरवसे मनसेचे शाखाध्यक्ष असताना, मी विभागाध्यक्ष असताना चंद्रकांत म्हात्रे जवळजवळ 17 वर्षापासून हे अहोरात्र मेहनत करून हा महाप्रसाद आणि पाणी वाटपचा कार्यक्रम घेत असतात। हर वर्षी सुरुवात केल्यापासून असे प्रचंड गर्दी आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो त्यांना। चेंबूरमध्ये ह्या कार्यक्रमाची वाहवा सर्व ठिकाणी होत असते, कारण सर्व ठिकाणी कुठेही महाप्रसादाचं वाटप होत नाही आहे। मनसेतर्फे हा उपक्रम राबवला जातो आणि मी खरोखर राजूभाऊ आणि त्यांच्या टीमचे सर्व आभार मानतो की त्यांनी असंच कार्य हर वर्षी करो अशी गणपती बाप्पा मी प्रार्थना करतो। गणपती बाप्पा मोरया। जय महाराष्ट्र। मी राजू सुरवसे, ह्या विभागाचा चेंबूर सचिव। याच्या अगोदर मी जेव्हा शाखाध्यक्ष झालो त्या गोष्टीला 17 वर्ष पूर्ण होत आहेत आणि तेव्हापासून ते आतापर्यंत सकाळी 8 वाजता मी हा कार्यक्रम चालू करतो महाप्रसादाचा। तर शेवटचा गणपती जाऊपर्यंत शेवटचा भक्त जोपर्यंत प्रसाद खात नाही तोपर्यंत मी इथून जात नाही। ही सर्व सन्माननीय माझ्या राजसाहेबांची कृपा, माझ्या सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचं भाग्य माझं, जे आज आम्ही इथे सर्व मिळून एकत्र मनसे परिवार एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने साध्य होतं। ही का बाप्पाची कृपा, शिवरायांची कृपा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृपा की आम्ही हा कार्यक्रम यशस्वी आतापर्यंत करत आलेलो आहोत। आणि गणपतीच्यांनी एकच प्रार्थना आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी सन्माननीय एकच असा नेता आहे जो दूरदृष्टीचा आहे, तो म्हणजे माझे आपल्या सर्वांचे राजसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ दे अशी गणपतीच्यांनी प्रार्थना। आणि ह्या महाराष्ट्रातील माता भगिनी सुशिक्षित, सुरळीत, सुरक्षा हे सर्व कवच सन्माननीय राजसाहेब ठाकरेच देऊ शकतात। महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी गणपतीच्यांनी प्रार्थना आहे, जगदंबेच्यांनी प्रार्थना, महाराष्ट्र नवनिर्माणासाठी मनसेचं राज्य एकदा येऊ दे, माझा साहेब मुख्यमंत्री हा बनू दे अशी गणपतीच्यांनी प्रार्थना चेंबूर विधानसभेतर्फे। धन्यवाद। सर्वात आधी तर अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत। सालाबादप्रमाणे याही वर्षी आजपर्यंत 15 वर्ष झाले आमचे बाबा राजेंद्र सुरवसे, कर्णबाळा साहेब हे दरवेळी सहकार्य करतात। तसेच आमचे राजसाहेब मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे। तसेच आमचे कर्णबाळा काका मंत्री झाले पाहिजेत, त्यांच्यासाठी आम्ही सुद्धा साकडं घातलेलं आहे। येणाऱ्या वर्षी 2025 मध्ये विधानसभेला साहेब आमचे मुख्यमंत्री झाले पाहिजे। तसेच हा कार्यक्रम आम्ही अजून उत्साहात पुढच्या वेळी साजरा करू। लोकांसाठी तशीच सेवा आमची सुरू असते। धन्यवाद।
आपल्या चेंबूरमध्ये आता चेंबूरचा राजा गेला तर सगळ्यांचा उत्सव एकदम पूर्ण खूप छान प्रकारे आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छोले वाटप छोले आणि पाव आपला भात हे देण्याचा उपक्रम दरवर्षी आमचे महाराष्ट्र निर्माणचे सचिव चेंबूरचे सचिव राजू सुरवसे हे दरवर्षी करत असतात आणि सगळ्या गणेश भक्तांना ते महाप्रसादाचं वाटप करतात. त्यानिमित्ताने मी सगळ्या गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ऍक्च्युली चेंबूरचा गणपती बाप्पा बोलला तर हा खूप आमच्या महाराष्ट्रामधला खूप मोठा सण आहे आणि हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात प्रत्येक शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच आमच्या चेंबूर नगरीमध्ये चेंबूरच्या राजाचं आत्ता तिथनं आगमन पुढे झालेलं आहे. तर आम्ही आमच्या सर्व पक्षांतर्फे शिवसेना असू दे, मनसे असू दे, आरपी असू दे, वंचित असू दे, बरेच पक्ष आहेत यांच्यातर्फे खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक रॅलीचं एकदा स्वागत चांगल्या प्रकारे केलं जातं आणि आम्ही फक्त देवाचरणी फक्त बाप्पाचरणी प्रार्थना करतो की प्रत्येकाला एक निरोगी असं आयुष्य देवो आणि ज्या आता काही घटना या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये घडत आहेत ज्या बलात्काराच्या किंवा अजून काय तर याच्यामध्ये लोकांना त्याच्यामध्ये सुडबुद्धी पोरांना देऊन या प्रकारे प्रत्येक मुलीचं संरक्षण आपल्या प्रत्येकामार्फत कसं केलं जाईल याची फक्त बुद्धी बाप्पाने सर्वांना द्यावी हीच बाप्पाचरणी प्रार्थना. धन्यवाद.